नमस्कार. आज आपण मस्त असं विदाऊट ओव्हन तंदुरी चिकन हे कसं बनवायचं आहे त्याची रेसिपी पाहणार आहोत. तुम्ही पाहू शकता खूप असं मस्त आपलं तंदुरी चिकन इथे दिसत आहे. अगदी हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने बनवता अगदी त्याच पद्धतीचं ते झालेलं आहे. चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे घेतलेलं आहे 1 किलो चिकन. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे चिकन घ्यायचं आहे मध्ये कट करून. जो आपण मॅरिनेट करू मसाला तो अगदी मधोमध जाईल, त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला ते घ्यायचं आहे. त्यानंतर चवीनुसार यावरती मीठ घालायचं आहे. लाल मिरची घालायची आहे 1 टेबलस्पून, धना पावडर 1 टेबलस्पून, हळद घालायची आहे 1/4 टीस्पून, जिरा पावडर घालायचं आहे 1 टेबलस्पून, त्यानंतर कसुरी मेथी 1 टेबलस्पून, ब्लॅक पेपर पावडर घ्यायचा आहे 1 टेबलस्पून, चिकन तंदुरी मसाला घ्यायचा आहे 2 टेबलस्पून, त्यानंतर यामध्ये घालायचं आहे अद्रक लसणाची पेस्ट, तर ती घालायची आहे 1 टेबलस्पून. हे बघा अशा पद्धतीने आपण इथे सर्व मसाले टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर आता हे चिकनला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे. अगदी मधोमध जाईल अशा पद्धतीने एक एक पीस करून आपल्याला अशा पद्धतीने हा सर्व मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. आता याला 10 मिनिटांसाठी आपण असंच मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत. नेक्स्ट मॅरिनेशनसाठी लागणारा मसाला बनवायचा आहे. तर हिरवी मिरची टेस्टनुसार घ्यायची आहे 4-5, त्यानंतर कोथिंबीर घ्यायची आहे 1 वाटी. आता हे दोन्ही मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे दही, जे की मी घट्टसर आंबट नसलेलं दही यासाठी वापरणार आहे. तर ती घेतलेली आहे 1 वाटी. तर 1 वाटी छान घट्टसर दही घ्यायचं आहे. आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. आता ही पेस्ट काढून झालेली आहे. ही पेस्ट आपण मॅरिनेशन केलेल्या चिकनमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यालासुद्धा व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. व्यवस्थित पीसला लागेल अशा पद्धतीने चोळून घेऊयात. आणि त्यानंतर आपल्याला हे चिकन 3 घंट्यासाठी मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे. म्हणजे आपलं चिकन हे छान मॅरिनेट होतं. आपण याला वरती न ठेवता फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आता 3 घंट्यानंतर आपण याला चेक करूया. 3 तास झालेले आहेत आणि आपलं चिकनसुद्धा हे खूप मस्त असं मॅरिनेट झालेलं आहे. चला आता आपण तंदुरी चिकन कसं बनवायचं आहे ते बघणार आहोत. तर विदाऊट ओव्हन बनवणार आहोत. तर आपण आता हे पॅन घ्यायचं आहे, नॉनस्टिक पॅन. त्यामध्ये 2-3 टेबलस्पून ऑइल टाकून घेतलेलं आहे. ऑइल छान गरम झालं की त्यामध्ये एक एक करून अशा पद्धतीने पीस टाकून घ्यायचं आहे. थोडीशी जर ग्रेव्ही असेल तर ती ग्रेव्हीसुद्धा वरतून टाकून घ्यायचं आहे आणि 10-15 मिनिटांनी याला फिरवायचे. एका साईड व्यवस्थित झालं की लगेच आपण याला टर्न करायचे अशा पद्धतीने. हे बघा अशा पद्धतीने आपण हे पीसेस टर्न करून दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असे होऊ देणार आहोत. याला जर पाणी सुटलं असेल तर ते पूर्ण ड्राय होईपर्यंत आपण हे पीसेसला होऊ द्यायचे. तर हे बघा दुसऱ्या साईडने सुद्धा व्यवस्थित असे झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आता हे पीसेस व्यवस्थित असे दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आणि ड्रायसुद्धा झालेले आहेत. अशा पद्धतीचे आपल्याला सर्व पीसेस करून घ्यायचे आहे. आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि जो तेलामध्ये मसाला दिसतो आहे तो सुद्धा काढून घ्यायचा आहे. म्हणजे ड्राय झालेला मसाला तंदुरी चिकनसोबत खाण्यासाठी खूप यम्मी असा लागतो. त्यासाठी मसाल्यासहित आपण हे सर्व पीसेस काढून घेऊयात तेलामधनं. आणि अशाच पद्धतीने आपण दुसरे पीसेससुद्धा यामध्ये टाकून होऊ देणार आहोत. तर हे बघा आता यामध्ये आपण राहिलेले पीस टाकून घेऊयात आणि त्याची प्रोसिजरसुद्धा सेम आधी जशी केली त्याच पद्धतीने करून घ्यायची आहे. तर इथे सुद्धा सेम तेलामध्ये आपण पीसेस टाकून घेतलेले आहेत. आता ते होईपर्यंत आपण जे फ्राय केलेले पीसेस होते ते अशा पद्धतीने गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. गॅसवर जाळी ठेवायची आहे आणि त्यावरती असे एक एक करून पीसेस टाकून आपण त्याला छान स्मोकी फ्लेवर देणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण याला भाजून घेऊयात. तर हे बघा तर आता आपण याला दुसऱ्या साईडने भाजून घेऊयात. थोडेसे त्याला डाग पडेपर्यंत आपण याला स्मोक करून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपण याला टर्न करून घेऊयात. गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे आणि त्यानंतर याला टर्न करायचा आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे टर्न करून दुसऱ्या साईडने सुद्धा व्यवस्थित होऊ द्यायचे. तर हे अशा पद्धतीने दोन्ही साईडनी व्यवस्थित असं भाजलेलं आहे. छान याला स्मोक आलेला आहे. आता आपण हे एका
प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने आपण सर्व चिकन गॅसवर स्मोक करून घ्यायचे। त्यानंतर आता आपण जो पॅनमध्ये फ्राय केलेला होता, तर हे बघा ड्राय मसाल्यासहित आपण त्यामध्ये सर्व पीसेस टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आणखीन याला आपण स्मोकी फ्लेवर देणार आहोत बटरचं। तर वरतून आपण थोडासा मेल्टेड बटर टाकून घ्यायचा आहे। तर मी इथे 3 टेबलस्पून मेल्ट केलेलं बटर छान गरम करायचं आहे आणि वरतून यावरती टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर 4-5 चमचा आपण क्रीम टाकून घ्यायची आहे आणि ऑनियनचे काही आपण अशा पद्धतीचे स्लाइसेस वरतून ठेवून घेऊयात आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा याला कोळशाचा स्मोक देणार आहोत। अशा पद्धतीने जर आपण तंदुरी चिकन केलं तर अगदी हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने लागते अगदी त्याच पद्धतीची तंदुरी चिकनला टेस्ट येते। त्यामुळे याला पुन्हा एकदा आपण बटरचा स्मोकी फ्लेवर देणार आहोत। आता वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये कोळसा गॅसवर छान तापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर वाटीमध्ये ठेवून यावरती 1 चमचा बटर टाकून छान स्मोकी फ्लेवर येऊ द्यायचा आहे। आता आपण याला 10 मिनिटांनंतर ओपन करणार आहोत। तर 10 मिनिटे झालेली आहेत। आता आपण ओपन करूयात। खूप मस्त असं आपलं तंदुरी चिकन बनवून तयार झालेलं आहे। तर इथे मी 1 चीज क्यूब किसून टाकलेला होता वरती, तो सुद्धा टाकायचा आहे। दिसतानाही अगदी हॉटेल स्टाईल तंदुरी चिकन दिसत आहे, खायलाही तेवढाच टेस्टी झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा हे तंदुरी चिकन घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि जर तुम्हाला माझ्या अशा छान नवीन रेसिपी पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका